या रेसिपीला सगळीकडे खूप वेगवेगळी नाव आहेत. आमच्या अमरावतीला याला बिट्ट्या म्हणतात आणि खानदेशात डाळबट्टी. तसं तर आमच्याकडे हे वांग्याच्या भाजीसोबत खाल्लं जातं, पण मला हे वरणासोबत आवडतं. कुकरला डाळ लावली, हे गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये थोडासा रवा टाकला, यामध्ये थोडंसं जिरं, ओवा, तीळ आणि मीठ टाकून थोडंसं गरम तेल टाकून छान असा गोळा भिजवून घेतला. माझ्याकडे स्टीमर नाहीये म्हणून एका कढईत पाणी घेतलं, त्यावर चाळणी ठेवली आणि हा ऑइल स्प्रे कमालीचा आहे. तुम्हालाही हवं असेल तर मी प्रोडक्ट टॅग करते, लिंकसाठी कमेंट करा. बिट्टे बनवायची पद्धत सगळ्यांची खूप वेगळी आहे. अशा पद्धतीने माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं आणि तशाच मी बनवते. 3 छोट्या छोट्या वेगवेगळ्या आकाराच्या पोळ्या करून घ्यायच्या, एकमेकांवर ठेवायच्या, तेल लावून आणि असा काहीसा गोळा बनवून घ्यायचा. 3 गोळे तयार झाले आणि मग ते स्टीम करायला ठेवायचे. एक 10-15 मिनिटात झाकण उघडून बघितलं, काट्याच्या चम्मचने चेक करायचं, त्याला काहीच लागून आलं नाही म्हणजे हे छान झाले. ते बाजूला थंड होण्यासाठी ठेवलं आणि तेवढे तिथे वरणाला छान फोडणी दिली. तेलामध्ये जिरं, मोहरी, अद्रक लसणाची पेस्ट, कांदा, त्यानंतर बेसिक मसाले, मी सांबार मसाला टाकते, तुम्ही पाहिजे तर अवॉइड करू शकता. मीठ टाकलं, टोमॅटो आणि शिजलेली डाळ, पाणी टाकून घेतलं. आंबटपणासाठी चिंचेऐवजी मी आमसूल यूज केलाय, थोडासा गूळ टाकला, कोथिंबीर टाकली, वरण उकळू दिलं आणि मस्त तयार झालं. हे गोळे सुद्धा थंड झाले होते, ते छान कापून घेतले, मस्त तळून घेतले आणि बघा आपली डाळबट्टी तयार झाली आहे. त्यानंतर मला काही मेकअपचे प्रोडक्ट्स घ्यायचे होते आणि त्यासाठीच मी मॉलमध्ये गेले, थोडंसं ट्राय केलं आणि थोडे प्रोडक्ट घेऊनही आले. मग मला नेल आर्ट करायचं होतं, तेही करून आली आणि माझे नेल्स खूप सुंदर दिसत होते. बेसिकली नेल आर्ट नाही तर मी जेल पॉलिश करत असते आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.